मनाचा वेध आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज। आजकाल सर्व प्रकारच्या शिक्षणाच्या सुविधा तालुका पातळीपर्यंत पोहोचल्यात। त्याचा फायदा घेऊन ग्रामीण विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करावे असे मत हरणाई सूतगिरणीचे संस्थापक रणजित सिंह देशमुख यांनी व्यक्त केले। येथील अचिव्हर्स करिअर अकॅडमीच्या वतीने आयोजित केलेल्या गुणवंत विद्यार्थी सत्कार कार्यक्रमात ते बोलत होते। यावेळी बाजार समितीचे उपसभापती विजयराव शिंदे, संचालक शशिकांत मोरे, धनंजय क्षीरसागर, अजय खुपसे, अनिल साठे, अजित साठे यांची उपस्थिती होती। देशमुख म्हणाले, पूर्वीच्या काळी उच्च शिक्षणासाठी मोठ्या शहरात जावं लागत होते। तेथील वातावरणात समरस होण्यासाठी ग्रामीण विद्यार्थ्यांनी मोठा त्रास सहन करावा लागत होता। आता अचिव्हर्स सारख्या संस्थेमुळे वडूज सारख्या तालुका पातळीवरही गावात वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेचे ज्ञान मिळत आहे। त्याचा फायदा घेऊन आपल्या भागात अनेक चांगले डॉक्टर, इंजिनियर तसेच प्रशासकीय अधिकारी तयार व्हावेत। डाटा सायन्स आणि रोबोट अभ्यास यावर विद्यार्थ्यांनी भर द्यावा असे आवाहनही यावेळी त्यांनी केले। संचालिका सौ प्रियांका मोरे यांनी प्रास्ताविक आणि स्वागत केले। यावेळी श्री क्षीरसागर, श्री खुपसे, अजित साठे यांची मनोगते झाली, तर जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेतील विजेते ओंकार भुजबळ, ओम पवार तसेच 10वी परीक्षेतील उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या प्रेरणा बागल, स्नेहल ओंबासे यांचा सत्कार करण्यात आला। ओम पवार यांनी आभार मानले। अनडेव्हलप कंट्री आहे असं वाटायचं, पण 93 नंतर मनमोहन सिंगांनी मुक्त अर्थव्यवस्था आणि त्याच्यामुळं फंड, इकॉनॉमिकल फंड भारतामध्ये यायला लागला आणि त्याच्यामुळे भारताची डेव्हलपमेंट वाढत गेली। ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये ज्यावेळेस करिअर अकॅडमी म्हणजे IIT काय आहे, MBBS काय आहे, हे आमच्या काळामध्ये विद्यार्थ्यांना समजायचंच नाही। म्हणजे हे काय मग हे कसं अचीव करा। तुमच्या सगळ्यांचं भाग्य आहे की मोरे दाखवत ते मुंबईवरून, म्हणजे ग्रामीण भागातून मुंबईत जातो, उलटे आपल्याकडे आलेले। आणि आज पुण्यामध्ये किंवा कोर्टाचं या ठिकाणी उदाहरण घेतलं, मुंबईला ज्या अकॅडमी आहे तिथं प्रचंड अशी स्पर्धा आहे, अनसिक्युर्ड पण आहे, तुम्हाला नवं पण वाटतं। पण आज वडूजला ही अकॅडमी म्हणजे एक आपल्या विभागाचं भूषण आहे आणि तुम्हाला पुढच्या पिढीला एक दिशा जाणारी खूप मोठी इन्स्टिट्यूट त्यांनी या ठिकाणी चालू केलेलं आहे। 5 वर्ष झाले मी मनापासून त्यांचं अभिनंदन करतो आणि तुमचंही अभिनंदन करतो, कारण तुम्हाला या ठिकाणी म्हणून माझी इच्छाशक्ती झाली। तसंच तुम्हाला या ठिकाणी जे सरांच्या आणि मॅडमच्या आणि त्यांचा जो स्टाफ आहे त्यांच्या माध्यमातून तुम्हाला जगाचं जे नॉलेज आहे, आज तुम्हाला गुगलमध्ये आणि मोबाईलमध्ये सगळ्या माहित्या मिळतात, ज्या पूर्वीच्या काळी मिळत नव्हत्या त्या माहित्या तुम्हाला सडन मिळतात। त्याच्यामुळं त्या माहितीला पुशअप करण्याचं काम हे अकॅडमी करणार आहे। म्हणून माझी खात्री आहे, सरांनी मॅडमनी मला वाटतं तुम्ही जरी सांगितलं की पुण्या मुंबईची मुलं आणि ग्रामीण भागात, पुण्या मुंबईच्या मुलांना कसं असतं की रेडीमेड असतं आणि आपल्या मुलांना कसं की तुम्ही गावातून येणार, मग तिथून कुणाला गाडी आहे, कुणाला बस आहे, कुणाला मोटरसायकल आहे, कुणाला बैलगाडी आहे, कुणाला नसलं तर दुसऱ्याच्या गाडीवरती ट्रिबल सीट बसून तुम्ही तिथमध्ये नेता। हे जे आपल्या ग्रामीण मुलांना जी त्याची धग असते, माझ्या पालकांना त्यांचे पैसे एवढे असून ह्या पैशातून वाचून मला या ठिकाणी पाठवलेलं आहे। ही जी आपुलकी तुमच्यामध्ये असते ती घरातल्या मुलांच्यामध्ये नसते। त्याच्यामुळं तुम्हाला पुढं जायची प्रचंड इच्छा असते, म्हणजे त्यांच्यापेक्षा एक एक्स्ट्रा एक तुमच्यामध्ये एक एनर्जी असते ग्रामीण विद्यार्थ्यांमध्ये, की एनर्जी बूस्ट करण्याचं काम मोरे सर आणि मॅडमच्या माध्यमातून घडलेलं आहे। ही अकॅडमी आपल्या या भागातल्या आम्ही कार्यकर्ते आहोत, म्हणून ही अकॅडमी हे आमची आहे असं समजून मी तुमच्यातला जे घटक आहे। किती करायचे एका व्यक्ती किती करायचे? 100 चालतील? हो का नाही? हो हो। थँक्यू। नीट आता या वर्षी जवळ 3 विद्यार्थी डॉक्टरसाठी सिलेक्ट झालेले आहेत। MBBS गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये मिळालेला आहे। ह्या वर्षी 3, याच्या आधीचे बरेच विद्यार्थी आपल्याकडे आहेत। सो करंटली आता ह्या वर्षीच्या विद्यार्थ्यांमध्ये बोलते वैष्णवी तळेकर, वैष्णवी काळे आणि अनुजा माने या विद्यार्थिनींनी आपल्या म्हणा अटकेपार झेंडे काढलेले आहेत। त्यांनी खूप चांगलं करून दाखवलेलं आहे। पण हे सगळं आहे जे चाललं आहे, कार्यक्रम चाललेला आहे, JEE ॲडव्हान्स, JEE मेन्सचे सिलेक्शन्स होत आहेत, पण ह्याच्यामध्ये आहे काय रे? सतत कष्ट आणि प्रयत्न आणि अभ्यासाची कास धरलेली आपल्याला पाहायला मिळते।
याशिवाय दुसरं काही उत्तर त्याला नाही. अचिव्हर्स करिअर फाउंडेशन गेल्या 6 वर्षापासून ह्याच मागे लागलेलं आहे, विद्यार्थ्यांकडून करून घेण्यामध्ये लागलेलं आहे. त्यामुळे आपले जे मातबर शिक्षक आहेत त्यांच्या साथीने श्री शशिकांत मोरे सर यांच्या पूर्ण गायडन्सने आपण हे वर्क पुढे कायम ठेवणार आहोत आणि असे अनेक प्रसंग पुन्हा असे अनेक सत्कार पुन्हा आपल्या विद्यार्थ्यांना मिळतील याचं आपण नक्कीच साध्य करणार आहोत. आज भैया इथे आलेले आहेत व यानंतर आणखीन भैयांसोबत आणखीन प्रत्ययश व्यक्ती लोक ह्याच्यावर येतील आणि आपण पुन्हा एकदा जलशोध मोठा कार्यक्रम ते करणार आहोत. ACFने सुरू केलेला फाउंडेशन हा छोटासा कोर्स जो मुंबई पुण्यामध्ये उपलब्ध आहे तो आपण इथे करवला. फक्त विकेंडला होतो तो डेली करवला. जेई नीट इथून करवायला आपण काय केलं, प्रोत्साहन दिलं, विद्यार्थ्यांना मार्ग दाखवला की तिथेच नाही इथेही होऊ शकतं. बऱ्याच पालकांना राहत की सास म्हणजे काय रे श्वास घ्यायला मार्ग दिला, कारण शेतं विकून आपले आहे तर नोकरी मग सगळं मुलांवर टाकून त्यांनी मुलांच्या याच्यासाठी त्यांना बऱ्याच ठिकाणी पाठवलेलं आहे. या सगळ्या होतकरू आणि प्रयत्नशील पालकांना एक मार्ग उपलब्ध करून दिला की तुमची शेतं विकायची गरज नाही, तुम्हाला तुमचा पूर्ण सर्व्हिसचा फंड द्यायची गरज नाही, फक्त मुलांना शिकवण्यासाठी द्यायची गरज नाही. ते इथेही मोठ्या प्रमाणावर चांगल्या लेवलवर होऊ शकतं. हा ग्रामीण भाग झाला म्हणून काय इथे बुद्धिवंतांची कमी नाही, असे अनेक बुद्धिवंत ऑलरेडी आपल्या व्यासपीठावर आहेत. त्याचबरोबर नवीन बुद्धिवंत तुमच्यातलेच नवीन सायंटिस्ट, डॉक्टर आणि इंजिनियर इथे निर्माण करण्याचा आपण प्रयत्न करत आहोत. त्याच पालकांना ज्यांनी खूप कष्ट करून मुलांना पाठवलं आहे, खूप मेहनत घेऊन त्यांना वेगवेगळ्या लेवलवर पाठवण्यासाठी खूप खर्च केला आहे, त्याच पालकांचं ओझं जरा कमी करून गावामध्ये सिटीसारखं किंवा शहरासारखं शिक्षण आणून वेगवेगळ्या ठिकाणचे शिक्षक इथे आणून तुम्हाला जायची गरज नाही इथे आणून आपण हे साध्य करत आहोत. एरा न्यूजसाठी प्रतिनिधी सूरज भांडवलकर, रविराज महामुनी, वडूज. आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.